नमस्कार, मी किरण आणि आपण पाहताय पीजी मराठी न्यूज. पीजी मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहूया बातमी सविस्तरपणे. जालना लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून डॉक्टर कल्याण काळे यांना उमेदवारी जाहीर झाली असून फॉर्म भरण्याचे दिनांक देखील सुरू झाले आहे. त्यांनी प्रचार देखील चालू केला असून आपल्यासोबत स्वतः डॉक्टर कल्याण काळे साहेब आहे. आपण त्यांच्याशी बातचीत करूया. साहेब, महाविकास आघाडीकडून तुम्हाला उमेदवारी भेटलेली जालना लोकसभेसाठी, काय सांगाल? काय नियोजन असेल प्रचाराचं व निवडून येण्यासाठी तुमच्याकडे कशा प्रकारची स्ट्रॅटर्जी? सर्वप्रथम मी महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांना धन्यवाद देतो की माझ्यासारख्या कार्यकर्त्याला लोकसभेची उमेदवारी देऊन देशाचं सर्वोच्च सभागृह तिथं पाठवण्यासाठी मला संधी उपलब्ध करून दिली. आणि यानंतर आज जालना लोकसभा मतदारसंघाचा फॉर्म भरायचा पहिला दिवस आहे. मी फॉर्म भरायला जायच्याऐवजी गणपतीच्या बोरगावचा पहिल्यांदा आशीर्वाद घ्यायला आलो आणि गणपतीच्या पासून सुरुवात या राजकीय कामकाजाची करावी. निवडणुकीची सुरुवात खऱ्या अर्थाने आजपासून झाली आणि या सुरुवातीला आज गणपतीच्या बोरगावला येऊन श्री गणेशाचं दर्शन घ्यावं, त्यांचा आशीर्वाद घ्यावा आणि पुढं जावं, ही भूमिका घेऊन आज मी बोरगावला आलो, प्रसाद घेतला. आणि आज तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी मतदार राजाला विनंती करणार आहे की शेतकरी हैराण आहे, शेतमजूर परेशान आहे, शेतीमालाला भाव नाही, प्रचंड शेतकरी नाराज आहे, तरुणांना हाताला नोकऱ्या नाही. आपल्या संभाजीनगर MIDC एरियात 10,000 एकर जमीन आहे, पण एकही कंपनी गेल्या 10 वर्षात आली नाही. म्हणून आमच्या फुलंब्री मतदारसंघातले अनेक तरुण बेरोजगार आहे. तर या तरुणांसाठी त्या खऱ्या अर्थाने DMICमध्ये 10,000 एकर जागा घेतली होती. तिथे कंपन्या आल्या नसल्यामुळं माझे अनेक सहकारी तरुण बेरोजगार आहे. आणि या सगळ्यांचा राग म्हणून यावेळेला परिवर्तन अटळ आहे आणि 100% यावेळेला महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून येईल. नक्की साहेब, तुम्हाला काय अपेक्षा आहे का 2009 सारखी निवडणुकीत पुनरावृत्ती होईल? आपली आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या लढतीमध्ये आपला निसटता पराभव झाला होता. काय अपेक्षा आहे? 2024चं वातावरण यावेळी बरेच पुलाखालून पाणी वाहून गेलं आहे. यावेळीची राजकीय परिस्थिती वेगळी असल्याने 2009 सारख्या निवडणुकीची पुनरावृत्ती होईल का? 2009च्या निवडणुकीला मी पहिल्यांदा आमदार झालो होतो आणि जरा रट्टे कमी बसलेले होते, आता चांगलेच बसलेले आहे. त्याच्यामुळे आता काळजी करू नका, मी चांगलाच लगोंडबंद कसलेला आहे. कोणालाही मला आता चकवता येणार नाही, किती मोठा चकवा आला तरी. आणि त्याच्याबरोबरच त्यांनी काल पैठणमध्ये असं भाषण केलं की पुलाखालून खूप पाणी वाहून गेलं आणि त्यांनी काय सांगितलं, आता कल्याण काळेचे अनेक कार्यकर्ते हे आता माझ्यासोबत आहे. माझे बोटावर मोजणे इतके कार्यकर्ते त्यांच्यासोबत आहे, पण अख्खी शिवसेना यावेळेला माझ्यासोबत आहे. त्याच्यामुळे 100% आम्ही त्यांच्यापेक्षा यावेळेला पुढं आहोत. नक्की साहेब, तुम्हाला निवडणुकीसाठी शुभेच्छा. पीजे मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी जगदीश बलांडे सह कॅमेरामन सतीश बलांडे, छत्रपती संभाजीनगर. ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पीजे मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.